शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण ब्लॉगची सुरुवात सरळ मीनाक्षी मंदिराच्या समोरून करतोय। आपण आहोत ते म्हणजे तमिळनाडूमधील मदुराईमधील मीनाक्षी टेम्पलमध्ये। सो चला ब्लॉगची सुरुवात करूया। आता तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो। हा बघा मित्रांनो, समोर आहे तो म्हणजे मीनाक्षी टेम्पल। खूप सुंदर असं मंदिर दिसतं मित्रांनो तुम्हाला समोर। सो चला आता आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला आता बाहेरूनच मीनाक्षी टेम्पल दाखवतो। आणि हा मंदिरासमोरचा नजारा हा असा काही आहे। चला आता आपण आतमध्ये जाऊ दर्शनासाठी, बघू दर्शन कसं होतं। आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 9 आणि मीनाक्षी टेम्पलचे दर्शन करण्यासाठी लोक बघा किती आलेत। आणि आपली मंडळी इथे शॉपिंग करते, शॉपिंग नाही सॉरी पूजेचं सामान वगैरे घेते। मित्रांनो, ही मंदिरे बघून खरंच आश्चर्य वाटते की एवढी मोठी मंदिरे कशी बांधली गेली असतील। असं वाटतं हे सर्व देवानेच निर्माण केलेलं आहे की काय। आता पेंटिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मंदिर स्पष्ट दिसत नाही। वरची बाजू बघा। मंदिराच्या बाहेर लॉकर आहेत, तिथे मोबाईल वगैरे आपण जमा करतोय कारण की अलाउड नाही मोबाईल आतमध्ये। शुभम, कसं झालं दर्शन? दर्शन खूप भारी झालं आणि काही रश नव्हती, फक्त अर्ध्या पाऊण तासात आपलं दर्शन झालं। आणि दर्शन पण खूप एकदम अशी समोर मूर्ती आणि आपण त्यांचं दर्शन करतोय, खूप भारी वाटतं। आणि या मंदिराबद्दल माहिती सांग ना आपल्याला। हे मदुराईचं मेन मंदिर आहे, मीनाक्षी टेम्पल। कधी तुम्ही इथे आले नक्की व्हिजिट करा, तुम्हाला इथे जी वाईब भेटते ती तुम्हाला कुठल्याच मंदिरात भेटणार नाही। आणि या मंदिरात पार्वती मातेला मीनाक्षी म्हणून पूजलं जातं। हो। आणि मित्रांनो, मंदिराचं स्ट्रक्चर आतमधलं असं आहे ना की तुम्हाला विचार करायला भाग पडेल नक्की नक्की हा मंदिर कसा बांधला गेला, कसा कन्स्ट्रक्टेड झाला असेल त्यावेळेस, म्हणजे विचार करून डोका हँग होईल तुमचा। असं मंदिर आहे मित्रांनो, खतरनाक एकदम जबरदस्त। आणि मला तर विचार होते की हा मंदिर नक्की म्हणजे हा स्ट्रक्चर माणसांनी बनवलाच ना, असं नाही वाटतच नाही। मॅनमेड स्ट्रक्चर वाटतच नाही, देवानीच बनवलेलं आहे असं वाटतंय। कारण एवढं मंदिर बांधणे पॉसिबल नाही मित्रांनो, एकदम अप्रतिम मंदिर आहे। जर कधी इकडे येताय तामिळनाडूला तर मीनाक्षी टेम्पलला नक्की भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या। तामिळनाडूला या, मदुराईला उतरा, तिथून फक्त ज्या रेल्वे स्टेशनपासून फक्त काहीतरी 7-8 किलोमीटर अंतरावर फक्त हे मंदिर आहे। आणि गर्दी नसते, फक्त हे र्युमर्सवर थांबू नका की ती खूप गर्दी आहे किंवा तुम्हाला कोण बोलला आम्ही तुम्हाला स्पेशल दर्शन करून देतो, अशा कुठल्याही भानगडीत पडू नका। काही गरज नाही। तुम्ही स्वतः इथे या, 1-2 तास लाईनीला थांबा। जोपर्यंत तुम्ही लाईनीला थांबणार नाही 2 तास, तोपर्यंत तुमचे दर्शन होणार नाही। तर चला आता आपण निघतोय, कारण की आजचा आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे परत। चलो बाय बाय। चला तू पण बाकी। काय बोलताना काय समजेल। आता पोचलो ते म्हणजे आपण मदुराई रेल्वे स्टेशनला। इकडनं आपली 6 वाजताची ट्रेन आहे। आता वाजले ते म्हणजे 4, 2 तास वाट बघू। ट्रेन आली ना की ट्रेनमध्ये आपली जागा पकडू, अगोदर सीट कन्फर्म आहे आपली, नंतर भेटू। चला आता आराम करतो जरा। स्टेशनच्या बाहेर आलोय, 20-25 मिनिटात आपली ट्रेन येईल, तर रात्रीच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करतोय आता। चला आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो, 6 वाजता ट्रेन आली, 6 वाजता। आता 2 नाईट काढायचे आहेत आपल्याला ट्रेनमध्ये। तर चला मित्रांनो, फायनली 6 वाजता आपल्याला ट्रेन भेटली। आजची नाईट, उद्याचा दिवस, उद्याची परत नाईट, आणि नंतर आपण सकाळी पोहोचणार आहोत ते म्हणजे दादरला। आणि आपल्याला सीट भेटली ती म्हणजे ही बघा, अप्पर सीट भेटली, साईडच्या अप्पर सीट। तर मस्तपैकी आपली चादर आणि कांबला वगैरे आपण टाकलेलं आहे। आता मस्तपैकी आराम करूया मित्रांनो। वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 10 आणि बसलोय ते म्हणजे जेवायला। या जेवायला।
आता जेवायचं आणि मस्तपैकी ताणून झोपायचं. पाणी बस होईल का एवढं? बस बस, पाणी खूप झालं. आम्ही घेतले ते म्हणजे तमिळनाडूवरून चिकन बिर्याणी आणि चिकन 65. चांगले का बिर्याणी? एकदम मस्त. 10 मिनिटासाठी ट्रेन थांबली तर आपण पाणी बॉटल आणि थोडाफार नाश्ता काहीतरी सकाळच्याला घ्यायला थांबलोय आता. काय पाणी वॉटर ना? सॉरी, 1 पाणी बॉटल अँड स्प्राईट. राईट ना, ओके ना, नो प्रॉब्लेम. एवढ्या दिवसाच्या ट्रिपचा तर आनंद आपण घेतलाच, पण आता आपण घरी जायला निघालोय. तर 2 दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासाचा पण आनंद घेत घेत चाललोय आपण मस्तपैकी. तर चला, जेवण वगैरे झालं आपलं मस्तपैकी. आता आपण आपला फर्स्ट क्लास AC चा डबा तयार केला. हा बघा, गुड नाईट. चला मित्रांनो, आता झोप येते का नाही बघू. मोबाईलवर टाइमपास करू थोडा, अर्धा 1 तास, आणि त्याच्यानंतर झोपून जाऊ. कारण की उद्या दिवसभर परत प्रवास चालू असणार आहे आपला, आणि उद्याची नाईट पण आहे. चलो, गुड नाईट. सकाळी भेटू. बघू उद्याचा सकाळचा दिवस कसा जातोय, तुम्हाला पण दाखवतो कसा दिवस जातो तसा. चला, गुड नाईट. रात्री 1:30-2 वाजता झोपलो आणि आता दुपारी डायरेक्ट 2ला उठलो. मस्त छान अशी झोप झाली. आता तुम्हाला समोरून ट्रेनमधून दिसणारा नजारा दाखवतो. हा बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त असा नजारा आहे. समोर शेती आहे आणि आता आपण 2-3 तासामध्ये गोव्याला पोहोचू थोड्याच वेळात. त्याच्यानंतर अजून एक नाईट आणि उद्या मॉर्निंगला आपण मुंबईला पोहोचू. वाव, आपले 2 धाम कंप्लीट झाले, अजून 2 धाम बाकी आहेत. तर लवकरच देवाच्या कृपेने जर देवाने बोलवला तर बाकीचे 2 धाम पण आपण पूर्ण करू. दुपारचे 2 वाजलेत आणि दुपारी आम्ही ट्रेनमधूनच ऑर्डर केली ती म्हणजे चिकन बिर्याणी. चला, खाऊन बघू कशी आहे. हा आपला छोटासा एकदम बेडरूम आपण तयार केलाय, मध्ये चादर लावून. गुड नाईट. दुपारचं जेवण झालंय, आता डायरेक्ट झोपतो. तो डायरेक्ट संध्याकाळी 7-8ला उठतो. गुड नाईट. त्यांच्या डब्याची जागा सोडून आम्हाला त्रास द्यायला लागले नाही ते का. ए शुभ्राती, 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 शिवरात्री. शुभ्राती, शुभ्राती, शुभ्राती. ए जेवलात का? जेवलात? आपण आडनीस अन्ना, जेवने में क्या है? अन्ना अभी देखना पड़ेगा. अन्ना बस मध्ये त्रास दिलो सगळ्यांना, आणि आता शेवटचा जाता जाताना ट्रेन मध्ये त्रास देताना ते का. हे तुम्ही YouTube मध्ये व्हिडिओ टाकले ते हे बनले का? नाही, ते घरी गेल्यानंतर. हे वेफर्स का, वेफर्स का. शुभ्राती, शुभ्राती, शुभ्राती. मिरज जंक्शनला आपली ट्रेन थांबली होती, ती म्हणजे अर्ध्या तासासाठी. तर जेवण घेतलं हॉटेलमधून. तर चला आता परत ट्रेनमध्ये जाऊ. चला मित्रांनो, रात्रीचं जेवण झालंय, आता झोपतो. डायरेक्ट सकाळचे 5:30-4:30ला उठतो, कारण आपण सकाळी पोहोचू ते म्हणजे कल्याणला. गुड नाईट. भेटू सकाळी कल्याण रेल्वे स्टेशनला. ट्रेनमधून उतरलो आणि व्हिडिओचा एंड करायलाच विसरलो. तर आता डायरेक्ट घरी आलोय आणि घरी रात्रीच व्हिडिओचा एंड करतोय. मित्रांनो, एवढे दिवस केरला तमिळनाडूमध्ये कसे गेले ना ते समजलंच नाही. भरपूर मजा आली, नवीन नवीन लोकेशन एक्सप्लोर केले, आपलं देवदर्शन पण झालं, नवीन नवीन लोक भेटले, भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि मित्रांनो, तुम्हाला ही आपली केरला तमिळनाडू सिरीज कशी वाटली, व्हिडिओ आवडले असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की मी या केरला तमिळनाडू ट्रिपला गेलो होतो, ते म्हणजे मिट्टू वर्ल्ड यांच्यासोबत. त्यांची इन्स्टा ID आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेत. जर तुम्हाला पण जायची इच्छा असेल केरला तमिळनाडूला तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ट्रिप आत्ताच बुक करा. ही सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यानंतर कुठे फिरायला जाऊ ते पण सांगा. पुन्हा आता करिश्माला घेऊन जाऊ. करिश्माने जाम डोका खालाय माझा आयल्या. चला, टाटा, गुड नाईट, जय अग्री कोली.